नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयागा इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण निवडणूक आयोगाबद्दल काही डिस्कस करणार आहोत. राज्यघटनेने निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी आणि स्वतंत्र अशी संस्था स्थापन केली आहे. राज्यघटनेच्या कलम 324 अनुसार निवडणूक आयोगाला संसद, राज्य विधिमंडळे, भारताचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण करणे याचे अधिकार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारांसाठी ही एकच संस्था असल्यामुळे ती एक प्रकारे अखिल भारतीय संस्था आहे. पण इथे आता कन्फ्यूज होऊ शकतं. राज्यातील पंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकाशी निवडणूक आयोग संबंधित नसतो, हे तर लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी राज्यघटनेमध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. ही तरतूद 73 आणि 74व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1992 अन्वये केलेली आहे. आता आपण आयोगाच्या रचनेसंबंधी थोडं डिस्कस करणार आहोत. निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरविल इतके निवडणूक आयुक्त असतात. ही नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. आणि निवडणूक आयोगाच्या सहाय्यासाठी आवश्यकता वाटल्यास निवडणूक आयोगाशी विचारविनिमय करून राष्ट्रपती विभागीय आयुक्त नियुक्त करू शकेल. निवडणूक आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्या सेवा शर्ती आणि कार्यकाल राष्ट्रपती ठरवतात. सन 1950 मध्ये निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून 1989 पर्यंत निवडणूक आयोग हा एक सदस्यीय संस्था होती आणि त्यानुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत खाली आणल्याने निवडणूक आयोगाचे वाढलेले काम हाताळण्यासाठी 89 रोजी आणखी 2 निवडणूक आयुक्ताची नियुक्ती केली गेली. ही घटनादुरुस्ती 61व्या घटनादुरुस्तीने तरतूद केली गेली. पण हा 3 सदस्यीय म्हणजे बहुसदस्यीय संस्था म्हणून काम करू लागला. परंतु 1990 मध्ये इतर 2 पदे रद्द करण्यात आली आणि आयोग पूर्वस्थितीप्रमाणे काम करू लागला. तथापि ऑक्टोबर 93 मध्ये राष्ट्रपतीने पुन्हा आणखी 2 निवडणूक आयुक्त नियुक्त केले. त्यानंतर आजपर्यंत निवडणूक आयोग हा 3 आयुक्तांची बहुसदस्यीय संस्था म्हणून काम करीत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत. त्यांना समान वेतन, भत्ते आणि इतर सुविधा मिळतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतका दर्जा आहे त्यांना. तर आता सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीशाचं पगार किती हे तुम्ही शोधायचे आणि कमेंट करायचे खाली. आणि निवडणूक आयोगामध्ये जर मतभेद झाले तर निर्णय हा बहुमताने घेतला जातो आणि त्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असतो. कार्यकाल पूर्ण होण्याआधी कधीही ते राजीनामा देऊ शकतात. आणि त्यांना स्वातंत्र्य काय काय, तर मुख्य निवडणूक आयुक्ताला कार्यकालाची हमी दिली गेली आहे. ज्या पद्धतीने, ज्या कारणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदच्युत केले जाते, फक्त त्याच पद्धतीने आणि त्याच कारणासाठी मुख्य निवडणूक आयुक्ताला पदच्युत करता येते. म्हणजे फक्त अकार्यक्षमता आणि सिद्ध झालेले गैरवर्तन या कारणासाठी संसदेच्या, इथे लक्षात घ्या बरं का, दोन्ही गृहांनी विशेष बहुमताने संमत केलेल्या ठरावाच्या आधारे राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतो. त्यामुळे जरी राष्ट्रपती त्याला नियुक्त करीत असला तरी त्याचा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसतो. आणि इतर निवडणूक आयुक्त किंवा विभागीय आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्ताच्या शिफारशी व्यतिरिक्त पदावरून कमी करता येत नाही. आणि निवडणूक आयोगाचे कार्य काय काय, तर बघा, संसदेच्या परिसीमन आयोगाच्या कायद्याच्या आधारे देशभरातील निवडणुकांच्या मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्र ठरवणे. आता परिसीमन कायदे कधी कधीचे, तर संसदेने परिसीमन कायदे 1952, 1962, 1972 आणि 2002 मध्ये परिसीमन आयोग कायदे पारित केलेले आहेत. मतदार याद्या तयार करणे, याद्या वेळोवेळी अद्ययावत करणे, निवडणुकीची कार्यपत्रिका आणि दिनांक सूचित करणे, अर्जाची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांना निवडणूक चिन्ह देणे, राजकीय पक्षांना मान्यता व निवडणूक चिन्ह देण्यासंबंधित विवाद सोडवण्यासाठी न्यायालयासारखे काम करणे, निवडणूक व्यवस्थेविषयी विवादांची चौकशी करण्यासाठी अधिकारी नियुक्त करणे, निवडणुकीच्या वेळी पक्षांनी आणि उमेदवारांनी पाळावयाच्या आचारसंहिता तयार करणे,
निवडणुकीच्या काळात रेडिओवरून व दूरदर्शनवरून राजकीय पक्षांनी धोरणे प्रसिद्ध करण्याचा अनुक्रम ठरवणे, संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राष्ट्रपतीला सल्ला देणे, विधिमंडळ सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत राज्यपालास सल्ला देणे, मतदार कक्षांचा ताबा घेणे, हिंसाचार, निवडणुकीत भ्रष्टाचार किंवा इतर नियमबाह्य घटना घडल्यास निवडणूक रद्द करणे, निवडणूक घेण्यासाठी आवश्यक कर्मचारी पुरवण्यासंबंधी राष्ट्रपतीस व राज्यपालास विनंती करणे, मुक्त व न्याय्य निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील निवडणूक यंत्रणेवर देखरेख ठेवणे, 1 वर्षानंतर आणीबाणीचा कालावधी वाढवण्यासाठी राष्ट्रपती राजवट असलेल्या राज्यात निवडणूक घेण्यासंबंधी राष्ट्रपतीला सल्ला देणे, निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची नोंदणी करणे आणि निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा देणे. तर आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघणारच आहोत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राज्य यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे म्हणून. आणि राज्य स्तरावर राज्य सरकारशी विचारविनिमय करून मुख्य निवडणूक आयुक्ताने नेमणूक केलेला मुख्य निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाला सहाय्य करतो, तर जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करतो. तसंच आता इतक्या तरतुदी केल्या आहे राज्यघटनेत, पण त्याच्यात काही त्रुटी पण आहे. आयोगाचे निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा संरक्षित व सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी आहे, पण त्यात काही त्रुटी आहे. जसं की राज्यघटनेमध्ये निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष सांगितलेला नाही, म्हणजे कायदेशीर, शैक्षणिक, प्रशासकीय, न्यायिक कोणतीही पात्रता सांगितलेली नाही. राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल सांगितलेला नाही. निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्ताची शासनाने अन्य पदावर नियुक्ती करण्यावर राज्यघटनेने बंदी घातलेली नाही. अशा प्रकारे आपण आज निवडणूक आयोगाबद्दल डिस्कस केलेला आहे. तर आपण या संबंधित खालील काही प्रश्न बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आयोगाला रिपीट झालेले आपण काही प्रश्न बघणार आहोत. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? ऑप्शन आहे मतदार यादी तयार करणे, उमेदवारांचे नामांकन करणे, मतदार केंद्राची स्थापना करणे, आचारसंहिता लागू करणे. तर याचं योग्य उत्तर आहे उमेदवारांचे नामांकन करणे, हे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर पर्याय अ आहे मतदारांची वयोमर्यादा 18 वर्ष करणे, उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी, ब क आहे निवडणूक आयुक्तांची संख्या, आणि ड आहे निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे. तर याचं योग्य उत्तर आहे 61वी घटनादुरुस्ती ही 1989ला झालेली आहे आणि ती मतदारांची वयोमर्यादा 18 वर्षे करणे या संबंधित आहे. तर पुढील प्रश्न आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा. अ विधान मतदारसंघाची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे, देशभरातील निवडणूक सुरळीत पार पाडणे. तर याचं योग्य विधान आहे योग्य उत्तर आहे अ आणि क. राजकीय पक्षांना भूमिकेशी विसंगत मतदारसंघाची आखणी निवडणूक आयोग नाही तर परिसीमन आयोग करतो, आणि राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि देशभरातील निवडणुकी सुरळीत पाडणे हे सुसंगत भूमिका आहे निवडणूक आयोगाच्या. पुढील प्रश्न बघा घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत? तर आपण बघितलेले आहे अपात्रतेचे निकष. अधिवास नसणे, मनोदुर्बलता, दिवाळखोरी, सिद्ध झालेली गुन्हेगारी आणि मतदार यादीत नाव नसणे. तर याचे योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अधिवास नसणे, मनोदुर्बलता आणि सिद्ध झालेली गुन्हेगारी हे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न फक्त तुमच्यासाठी आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले? ऑप्शन नंबर 1 आहे 1984, ऑप्शन नंबर 2 1989, ऑप्शन नंबर 3 1980 आणि ऑप्शन नंबर 4 1991. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून पाठवायचं आहे. तसंच आजचं लेक्चर आपलं हे संपलंय. पुढील भेटू लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. गुड बाय.
बाय बाय. थँक्यू.